नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण ग्रामरची बेसिक सीरीज स्टार्ट करूया. आता बेसिक सीरीज म्हटली की अगदी बेसपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर बेसमध्ये कुठनं येणार? तर आज आपला टॉपिक राहणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं तरी काय? आता तुम्हाला हे कळणार कसं? तर त्यासाठी एक मी सोपं उदाहरण देते. आता तुम्ही कधी मूव्ही बघितलाय का? मूव्हीमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. कधी हिरो असतो, कधी हिरोईन असते, कधी कॉमेडी कॅरेक्टर असतं, एखादा व्हिलन सुद्धा असतो त्यामुळे आणि प्रत्येकाची अशी ठराविक कामं असतात, ठराविक त्याची पात्र असतात आणि त्यांचं स्पेशल कामं ते असतात आणि त्यांचे कन्व्हर्सेशन असते. तसंच इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिश लँग्वेजच नाही तर कुठल्याही लँग्वेजमध्ये जे शब्द असतात त्याची एक स्पेसिफिक जागा असते, त्यांचं स्पेसिफिक काम असतं. त्यांच्या जागेवरून आणि त्यांचा आपण उपयोग कशाप्रकारे करतो त्यावरून त्याची जागा आणि त्याची स्पेशालिटी आपल्याला लक्षात येते. आता हे आपल्याला शिकायचं कसं? तर त्याचे मुख्य 8 भाग म्हणजे 8 पार्ट्समध्ये आपण त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. जर तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच हा पार्ट शिकायला उत्सुक असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल, की आपल्याला यामधून काहीतरी मिळणार आहे, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज कधीही चुकणार नाहीत. तर आत्ताच आपण बघितलं, की इंग्लिश लँग्वेजला आपण त्यांच्या वर्ड्सला 8 पार्ट्समध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. ते पार्ट्स आहेत नाउन, प्रोनाउन, वर्ब्स, ॲडजेक्टिव्हज, ॲडव्हर्ब्स, प्रिपोझिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. फर्स्ट आहे नाउन. आता नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे नाव. आता ते कशाचं असू शकते? एखाद्या पर्सनचं असू शकतं, ॲनिमलचं, एखादी थिंग म्हणजे वस्तू झाली ती कोणती? बुक, पेन्सिल, पेन त्याची. देन आयडिया ऑफ अ पोझेशन म्हणजे आयडिया एखादी वस्तू असते, की आपल्याला पटकन काहीतरी सुचतं, तर त्याचं सुद्धा नाव असतं. तर या सगळ्या ज्या गोष्टींचं नाव आहे त्याला म्हणतात नाउन. आता नाउनमध्ये आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. वेगवेगळे एक्झाम्पल्स येतील आपल्याला. जसं बुक झालं. बुक हे काय झालं? थिंग झालं. इंडिया काय झाली? कंट्री झाली. आता आयडिया म्हणजे हॅपीनेस आपली फिलिंग झाली, पोझेशन झालं, हॅपीनेस झाला. तर हे सुद्धा नाउनमध्ये येईल. आता आपण एखादं उदाहरण घेऊया. द कॅट इज ऑन द रूफ म्हणजे मांजर छपरावर आहे किंवा रूफवर आहे, छतवर आहे. तर द कॅट इज ऑन द रूफ. आता कॅट काय झालं? नाउन झालं. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं थिंग, ॲनिमल, आयडिया आणि पोझिशन यांच्या नामाला म्हणतात नाउन. सेकंड पार्ट आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? नामाऐवजी जो वर्ड आपण यूज करतो त्याला प्रोनाउन म्हणतात. अ प्रोनाउन रिप्लेसेस अ नाउन टू अव्हॉइड रिपिटेशन. नाउनचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन व्हायला नको. म्हणून आपण प्रोनाउन यूज करतो. आता प्रोनाउनचे कोणते आहेत? प्रोनाउन आहे आय, मी, ही, हर, दे, अवरसेल्व्हज, समवन, एनीवन, धीस, व्हिच, हूम, व्हॉट. आता प्रोनाउन्सचे टाइपसुद्धा आहेत, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. तसंच नाउन्सचे सुद्धा पार्ट्स आहेत. आपण हे एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की नाउनचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन व्हायला नको, म्हणून प्रोनाउन आपण यूज करतो. आता जसं एक्झाम्पल म्हणून घेतलं, की राम इज अ क्लेवर बॉय. देन आपण पुन्हा रामबद्दलच माहिती सांगायची असेल, तर आपण पुन्हा असं म्हणणार नाही, राम एव्हरी डे गोज टू स्कूल. राम इज अ क्लेवर बॉय. राम इज अ गुड आर्टिस्ट. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण राम हा वर्ड त्याचं नाउनचं रिपिटेशन करणार नाही, तर त्याच्याऐवजी ही हा वर्ड यूज करू आपण. म्हणजे राम इज अ गुड बॉय. ही ऑल्वेज पंक्च्युअल. ही इज अ गुड पर्सन. म्हणजेच नाउनच्या ऐवजी रिपिटेशन टाळण्यासाठी आपण ही हा वर्ड यूज केला, त्याला प्रोनाउन असं म्हणू. आता एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण, शी इज रीडिंग अ बुक. म्हणजे ती पुस्तक वाचते. म्हणजेच शी काय झाली इथे? प्रोनाउन. देन थर्ड पार्ट्स ऑफ स्पीच मधला येतो आपला वर्ब्स. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. आता अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ॲक्शन, अ स्टेट ऑर अ पोझिशन. म्हणजे काय दाखवतं आपल्याला? एखादी ॲक्शन होते आहे आपल्याकडून, एखादी स्टेट म्हणजे आपली स्टेट आहे, पोझिशन म्हणजे आपल्याला काहीतरी हवं आहे, तेव्हा आपण वर्बचा यूज करतो.
तर आता वर्ब्स 3 प्रकारचे असतात. ॲक्शन वर्ब्स असतात, स्टेट वर्ब्स असतात आणि पोझिशन वर्ब्स असतात. आता ॲक्शन वर्ब्समध्ये कोणते येतात? डू, डिड, रन, राईट, सिम्प्लिफाय, एन्जॉय हे झाले ॲक्शन वर्ड म्हणजे त्यांनी काहीतरी ॲक्शन होते आहे. समजा शी रन्स फास्ट. आता फास्ट म्हणजे ती धावते आहे. शी रन्स फास्ट म्हणजे त्याच्याकडून धावण्याची ॲक्शन होते आहे. वी राइट अ लेटर म्हणजे आपल्याकडून कोणती ॲक्शन होत आहे? रायटिंगची ॲक्शन. म्हणजे जेव्हा ॲक्शन होते, तेव्हा आपण ॲक्शन वर्ड यूज करतो. देन स्टेट वर्ब कोणते आहे? ॲम, इज, आर, वॉज, वेअर. आय एम रायटिंग अ लेटर. म्हणजे माझ्याकडून लिहिण्याची प्रोसेस सुरू आहे. त्याला स्टेट वर्ब असं म्हटलं जातं. देन पोझेशन म्हणजे काहीतरी आपली हक्काची, आपली स्वतःची वस्तू असते, तेव्हा आपण पोझेशन वर्ड्सचा यूज करतो. पोझेशन वर्ब्सचा यूज करतो. ते येतात हॅज, हॅव, हॅड. आता व्हर्बचं एक्झाम्पल बघूया. शी रन्स फास्ट. ती खूप जोराने धावते. शी जम्प्स व्हेरी हाय. म्हणजे ती खूप उंच उडी मारते. म्हणजेच वर्बनी काहीतरी आपल्याला ॲक्शन होत आहे, या गोष्टीचा बोध होतो. नेक्स्ट आपला पार्ट येतो ॲडजेक्टिव्हज. आता ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन ऑर अ प्रोनाउन. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय? काहीतरी विशेष माहिती सांगतं आपल्याला. कशाची? नाउन किंवा प्रोनाउनबद्दल जी विशेष माहिती आपल्याला मिळते, त्याचं वर्णन, त्याचं डिस्क्रिप्शन करणारं ज्या वर्डमुळे आपल्याला मिळते, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणू. तर एक्झाम्पल म्हणून झाले इझी, वाईज, सिंपल, ॲक्टिव्ह, वेल्दी. वेल्दी मॅन, मॅन आहे पण तो कसा आहे? वेल्दी आहे. पीसफुल माइंड असलं पाहिजे. माइंड म्हणजे नाउन झालं, पण माइंड कसं असलं पाहिजे? पीसफुल म्हणजे आपलं शांत असलं पाहिजे. जनरस जनरस पर्सन. आपण आपले कसं असावे म्हणजे लोकांनी कसं असावं? जनरस, दयाळू असला पाहिजे. फिअरलेस पर्सनॅलिटी असली पाहिजे. पर्सनॅलिटी आहे पण कशी? फिअरलेस म्हणजे आपल्याला कशाची भीती नसावी. आपण कोणत्या क्लासमध्ये आहे? 6th. तर 6 म्हणजे हे झाले ॲडजेक्टिव्ह. नाउन किंवा प्रोनाउनबद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काहीतरी स्पेशल माहिती मिळते, त्याचं डिस्क्रिप्शन मिळते, त्याला आपण म्हणतो विशेषण. आता एक्झाम्पल बघूया. द ब्युटिफुल गार्डन इज फुल ऑफ फ्लॉवर्स. आता गार्डन आहे, पण ते कसं आहे? ब्युटिफुल. म्हणजेच आपली बाग, सुंदर बाग फुलांनी भरलेली आहे. पूर्ण बाग कशी? सुंदर फुलांनी म्हणजे बाग आहे, ब्युटिफुल आहे गार्डन. म्हणजे गार्डन कसं आहे? ब्युटिफुल. म्हणजे गार्डनची आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा माहिती मिळाली, ब्युटिफुल. तर तो झाला ब्युटिफुल झाला इथे ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब. An adverb, a word that says something more about a verb, an adjective or another adverb. आता ॲडव्हर्ब कशाला म्हणू? की जे काहीतरी त्यालाच मराठीमध्ये क्रियाविशेषण म्हणतात. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? विशेषणच्या बद्दल आणखी आपल्याला काहीतरी मिळतंय. तर दॅट सेज समथिंग मोर अबाउट वर्ब. वर्बबद्दल आपल्याला काहीतरी स्पेशल सांगतंय. देन अनदर ॲडजेक्टिव्ह समजा त्याच्यामध्ये जर 2 ॲडजेक्टिव्ह असेल, तर दुसऱ्या ॲडजेक्टिव्हबद्दल आपल्याला काहीतरी माहिती मिळते. ऑर अनदर ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्ब असेल, त्याच्याबद्दल जे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते, त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. आता एक्झाम्पल्स मध्ये कोणते वर्ड्स आपण यूज करू शकतो? व्हेरी, ऑल्वेज, हिअर, नाऊ, समहाऊ, केअरफुली म्हणजे केअरफुली वॉक आपण म्हणजे जायचं पण कसं सांभाळून गेलं पाहिजे. तर एक्झाम्पल आपण असं करू शकतो, ही स्पीक्स सॉफ्टली म्हणजेच तो हळुवार शांतपणे बोलतो. तो काही ओरडून बोलतो का? नाही. तर म्हणजे सॉफ्टली हा काय झाला? ॲडव्हर्ब झाला. आणि मोस्टली आपण ॲडव्हर्ब ओळखायचं कसं? तर त्याच्या एंडला एल-बाय हे लागतं. त्यावरून आपल्या लक्षात येतं की हे ॲडव्हर्ब आहे. नेक्स्ट 6 नंबरचा आहे प्रिपोझिशन. प्रिपोझिशनला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? म्हणजे प्रिपोझिशन असा वर्ड आहे, की तो रिलेशन दाखवतो. कशामध्ये? की एक वर्ड, अनदर वर्ड अँड अ नाउन ऑर अ प्रोनाउन. म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन यांचा दुसऱ्या वर्डशी कसा संबंध आहे, तो दाखवणारा वर्ड म्हणजे प्रिपोझिशन. आता एक्झाम्पल कसं काय? तर आपण म्हणजे
वर्ड्स कोणते यूज करणार आपण? टू, ॲट, बाय, ऑन, फ्रॉम, विदिन, ओव्हर, थ्रू. म्हणजेच ते आपल्याला काय दाखवतात? शोज अ पोझिशन अँड अ डिरेक्शन. बिटवीन कशामध्ये? अनदर वर्ड आणि नाउन अँड प्रोनाउन. म्हणजे नाउन आणि प्रोनाउन आणि दुसरा शब्द याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असल्याचं आपल्याला कळतं. आजचा एक्झाम्पल घेऊ आपण. पुस्तक टेबलाच्या वर आहे. टेबलवर आहे. म्हणजेच टेबल, पुस्तक आणि टेबल आणि त्याच्या वर आहे. द बुक इज ऑन द टेबल. म्हणजे ऑन काय झालं? प्रिपोझिशन झालं. द बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री. अंडर म्हणजेच काय? कुठे बसला आहे तो मुलगा? झाडाच्या खाली बसलेला आहे. म्हणजेच आपल्याला मुलगा आणि झाड हे 2 झाले नाव आणि त्यांच्यामध्ये दुसरं रिलेशन दाखवणारा वर्ड आहे झाडाच्या खाली. खाली आहे हा काय झाला? प्रिपोझिशन. कळतंय का तुम्हाला? लक्षात येत आहे का काही? नेक्स्ट आपलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच मधला कंजक्शन. कंजक्शन याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. आता काय करतो हा? जॉइंट टू वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस. म्हणजे असा वर्ड आहे की जो 2 शब्दांना, 2 फ्रेजेसला किंवा 2 क्लॉजेसला जोडणारा. म्हणजेच मेडिएटर आपण असं म्हणू. जॉइंट करणारा वर्ड त्यालाच कंजंक्शन असं म्हटलं जातं. आता त्याचे एक्झाम्पल म्हणजे वर्ड्स कोणते यूज करू आपण कंजंक्शनमध्ये? अँड, बट, ऑर, इफ, वेन, बिकॉज, एट हे अशा प्रकारचे वर्ड्स आपण यूज करू शकतो. आता एक्झाम्पल म्हणून शी लाइक्स टी अँड कॉफी. म्हणजे तिला टी पण आवडते आणि कॉफी सुद्धा आवडते. म्हणजे 2 कोणते वर्ड्स झाले? टी आणि कॉफी यांना जोडणारा कोणता वर्ड आहे? अँड. तर अँड काय झाला? कंजंक्शन. त्यालाच 2 वर्ड्सना जोडणारा शब्द. अशाच प्रकारे 2 फ्रेजेस, 2 क्लॉजेसला सुद्धा जोडून आपण वर्ड तयार करू शकतो. देन लास्ट आहे इंटरजेक्शन. आता त्यालाच आपण म्हणतो केवलप्रयोगी अव्यय. आता केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण ज्या वर्डमुळे आपण एक्सप्रेस काही करतो, सडन आपली काहीतरी फीलिंग्ज असतात, त्या फीलिंग्ज एक्सप्रेस होतात. म्हणजेच त्याला काही अर्थ नसतो, पण त्या वर्डमुळे आपल्याला लक्षात येते, की ते फीलिंग आपल्या एक्साइटमेंटच्या आहे, आनंदाच्या आहेत, की दुःखाच्या आहेत. आता तुम्हाला एक्झाम्पल वरून लक्षात येईल. जर अलास ने हा वर्ड म्हटला, तर हा वर्ड कशाचा आहे? काय एक्सप्रेस करतो? दुःख, सॅडनेस एक्सप्रेस करतो. देन ब्रेवो असं म्हटलं तर आपल्याला प्राउड फील होते. लक्षात येतंय का? देन वॉव! काहीतरी एक्साइटमेंट होत आहे म्हणून आपण तेव्हा वॉव हा वर्ड यूज करतो. ओह! म्हणजे अरे, वाईट झालं. देन हुर्रे! आपण वी वोन द मॅच म्हणजे आपण मॅच जिंकली. वॉव! दॅट्स अमेझिंग! म्हणजे हे खूपच छान आहे. म्हणजे हे जेव्हा आपण ज्या वर्ड्समुळे आपलं एक्सप्रेशन होतात, एक्सप्रेस होतात, त्या वर्डला इंटरजेक्शन असं म्हटलं जातंय. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा पार्ट शिकलेलो आहोत. जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.